नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे दत्त जयंती आणि बाल दत्त महाराज आज खूप छान दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज एखादं लहान बाळासारखं, एखादं लहान बाळ असतं ना की जे असं खूप गोंडस दिसतं, अगदी तशा टाईपमध्ये मला ते दिसत होते. जर तुम्हीही नीट बघितलं तर तुम्हालाही दिसेल. खूप छान त्यांच्याकडं बघून असं वाटत होतं आणि त्यांचा तो चेहरा माझ्या असं डोळ्यासमोर सतत ती त्यांची मूर्ती दिसत होती मला. आणि जे पण काही थोडं डेकोरेशनचं काम राहिलं होतं ती हर्षू करत होती आणि त्याचबरोबर पूजेच्या सामानाचीही तयारी ती करत होती. मंदिर एकदम छान सजवून झालेलं होतं आणि मग त्याच्यावरती ज्या स्टेप्स तुम्हाला दिसत आहे त्या स्टेप्सवरती थोडेसे फुलं ते स्प्रेड करायचे राहिले होते ते ती करत होती. सकाळचे 6 वाजले होते आणि वहिनी आणि मंगलताई मावशी वगैरे सगळे लवकर उठले होते. मलाच उठायला लेट झालं होतं. तर इथं मंगलताई जी माझी मावस बहीण आहे तर ती इथं बटाटे सोलत होती खिचडीसाठी. कारण की दत्त जयंती दिवशी सकाळी सगळ्यांना उपवास असतो आणि पूजा झाल्याच्या नंतर सगळे लोक खिचडी खातात. तर वहिनी इथं गुरुचरित्रचा 14वा अध्याय वाचत होत्या. तो झाल्याच्या नंतर वहिनींनी प्रसाद बनवायला घेतला. ऑलरेडी वहिनींची बाकी सगळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून झालेला होता. दत्त महाराजांना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर त्यांचा तो करून झाल्याच्या नंतर त्यांनी इथं प्रसाद करायला घेतलेला होता. 2 किलोचा प्रसाद ऑलमोस्ट त्यांना करावा लागतो. तर मी पण ॲक्च्युली मी कधी प्रसाद बनवला नाही, तर मला खरं म्हणजे प्रसाद कसं बनवता हे मला वहिनींकडून शिकायचं होतं. तर मग मी त्यांना म्हटलं की कसा प्रसाद बनवता, तर मग त्यांनी मला सगळं प्रोसिजर प्रसादाची सांगितली. वहिनी दरवर्षी प्रसाद त्याच बनवतात आणि खूप छान प्रसाद बनवतात त्या. मला त्यांचा प्रसाद खूप आवडतो. मलाच नाही, खरं तर जेवढे पण सगळे जे पण लोक येतात त्यांना तो प्रसाद खूप आवडतो. साक्षात अन्नपूर्णाही प्रसन्न होईल एवढा छान बनवतात त्या. तर इथं आता प्रसाद बनवून झाला आहे वहिनींचा. प्रसादच नाही तर त्या स्वयंपाक पण खूप छान करतात. आणि ही आहे माझी मावशी. तर ती सत्यनारायण पूजेसाठी बाकीच्या गोष्टी ती काढून ठेवत होती. आणि मी रेडी झाले होते. तर हा आहे माझा लूक आजचा. आणि मी तर शूटिंग घेत होती तर सगळे मला म्हणत होते की तू आमची शूटिंग घेऊ नको. तर मग मी हर्षूला नंतर सांगितलं की माझ्या पूर्ण लूकचा जो आहे तो व्हिडिओ घे. हर्षू म्हणजे माझ्या भावाची मुलगी. पूजेची तयारी आता सुरू झालेली आहे आणि पूजेसाठी ह्यावेळेस हर्षू बसली होती. हर्षू माझ्या भावाची छोटी मुलगी आहे. आणि जे पूजा सांगणारे जे काका आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्हाला जरा सांगावंसं वाटतं. तर ते कोणी ब्राह्मण वगैरे नाही आहे. स्पिरिच्युअली एनलाइटन पर्सन आहे ते. आणि दरवर्षी पूजात तेच सांगतात आणि खूप छान पूजा सांगतात ते. एखादे ब्राह्मण लोक पण इतकी छान पूजा नाही सांगणार, इतकी छान पूजा ते एक्सप्लेन करतात. तुम्हाला आता दिसेलच. तीन दुर्वांचे करून ठेवलेले एक पानं बेलाचे आणि हा झाल्यानंतर बांधायला मग देऊ का प्रत्येकाला बांधायला? एक सीझर घ्या, प्रत्येकाच्या हातात पटापट धागे बांधून तिला मग कारण ती सगळी शक्ती येते ना सगळ्यांना लावून सगळ्यांना हे करा.
अरे मी तुला सांगितलं ना त्या साडी चेंज करत होते. याच्यामध्ये जरा हे करून- एवढा राग परमेश्वरा हा हे जरा हे करून घे आणि ह्या बोटाने हिला हे लावून घे. लाल गंध लावायचा असतो. सगळ्यांना लावा. सगळ्यांना लावा. पंचामृत बनवायचं आहे ना? हा पंचामृत बनवून घ्या आणि त्याच्यानंतर शंख तुमच्या याच्यात हो आहे शंख तिथे वरती. छोटा पण आहे आणि मोठा पण आहे. हे छोटा चालेल. छोट्या पूजेला लागणार आहे आणि गळ्याला आहे. बरं तो ठेवायला एखादी छोटी वाटी हे आहे मध्ये मध्ये. रात्रीचं तो उचलायला येईल आपल्याला. हे जरा तिथे ठेवलं. हा दिवा जो आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते येत नाही मग पंचपात्र जे आहे अगो ते नाही तर तुम्ही त्याला झोपवा माझ्या नको. घरी शब्दालाच पूजन आहे. अजून आचार्य छान, विचारायचे व्यवस्थित. आता पंचमृत. हे आलं होतं माझ्या. बस आता पूजेला आपण तयारी करतो याची पूजा तयार करून ठेवा. हो, पाय द्यायचे होते पण म्हटले तिथं आपल्याला होणार जायला नाही जायला. नाही जायला यायला काही ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हृदये नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम गोविंदाय नमो नमः. काय करायचं पाण्यामध्ये बुडव आणि पाणी असं शिंपड गणपतये नमः ओम गण परत एक वेळा ओम गण गणपतये नमः ओम श्री गणपती देवता प्रीत्यर्थ श्री दत्त देवता प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलित उच्चार द्रव्यैः श्री गजानन श्री दत्तो देवताः आई मम्मी षोडशोपचार पूजनम महांकर्षी डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन आपल्याला सोडायचं. तदनुसार श्री दत्त जन्म पूजा अहम करोषी. परत डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि सोडायचं. हात जोडून परत प्रार्थना करायची, पुसून घ्यायचं. ओम सर्वदा ओम श्रीमन्महागणपतये नमो नमः ओम श्रीमन्महागणपतये नमो नमः. आता आपल्याला आता कलश पूजा करायची. तर हे ओलं जे कुंकू आहे ना तर याच्याने आपल्याला काय करायचं की ह्या बोटाने वरून खाली 5 हे करायचे टायर बाहेर वरून खाली हातात घेतलं पाहिजे. हातात घे ना. हातात घे. ओम श्री कलश देवताय नमो नमः. हा असे 5. ओम श्री कलश देवताय नमो नमः ओम श्री कलश देवताय नमो नमः ओम श्री कलश देवताय नमो नमः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु.
ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। ओम कलश देवताभ्यो नमो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी। आता काय करायचं, हे नारळ आहे ना, याला गंध लावायचा, हळद कुंकू व्हायचं, त्यानंतर अक्षता व्हायच्या आणि एक फूल व्हायचं. ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः। ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी। एक फूल देऊन एक छान. ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः। शंखामध्ये पाणी टाकून आता शंखाची पूजा करायची. तर शंखाची पूजा करायची ना, तर त्याला फक्त हे व्हायचं. भरून ठेवते ना दिवा. ओम शंखाय नमः. शंखाला फक्त गंध लावायचा, हळद कुंकू व्हायचं. ते केशरी ते कोणतं ते हा. ओम श्री शंकाय नमः. बस 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 त्याला हे लावायचं नाही, फक्त तुळशीचं जे पान आहे ना, तुळशीचं पान दे बरं ते. इकडे इकडे ठेवा ते तुळशीचं. जवळ ठेव. नंतर ते तोडून घ्या. ते तोडलेली शंखाला व्हायचं. ओम श्री शंकाय नमः. सकल पूजार्थे गंध तुळशी पत्रम समर्पयामी. घंटा पूजा. घंटेला आता कुंकू हे गंध लावायचा, हळद कुंकू आणि अक्षता व्हायची आणि फूल व्हायची. शंखाला एक फूल व्हायचे. ओम नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. घंटेला एक फूल व्हायचं म्हणजे ओम घंटाये नमः. सकल पूजार्थे गंधा सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांती शांती शांती. बस. आता आपल्याला गणपतीची हे आपल्याला हे करायची आहे. तर ह्या तांबणामध्ये हे नाणं घे आणि त्याच्यात गणपतीची मूर्ती ठेव. हां. तर आता काय करायचं, आता गणपतीची पूजा करायची आपल्याला. पण आता गणपतीला आपल्याला एक फूल व्हायचं, म्हणजे आता लाल फूल व्हायचं. कारण आपण पाहुण्यांना बोलवतो की फूल कशी वापरायचं इथे वरती शिवजाची पूजा. ओम श्री गणपतये नमः. आवाहनार्थे पुष्पम समर्पयामी. ओम श्री गणपतये नमः. आसनं समर्पयामी. हे अक्षता व्हायच्या म्हणजे. ओम श्री गणपतये नमः. पाद्यम समर्पयामी. आता त्याच्यानंतर काय करायचं, 3दा डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं, प्यायचं आणि नंतर मग ते सोडायचं म्हणजे ते. ओम गणपतये नमः. पाद्यम समर्पयामी. ओम गणपतये नमः. अर्घ्यम समर्पयामी. ओम गणपतये नमः. आचमनीयम समर्पयामी. आता 2दा सोडायचं. ओम श्री गणपतये नमः. ओम श्री गणपतये नमः. बस. आता आपल्याला गणपतीला आंघोळ करायची आहे. तर 2दा हे शुद्धोदक जल म्हटलं की 2दा गणपतीला पाणी वाहायचं म्हणजे असं. ओम श्री गणपतये नमः. शुद्धोदक उजव्या हाताने टाकायचं, ते पाणी उजव्या हाताने. ओम शांती शांती शांती. हा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्त्यार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं भर्तासि. त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामवतारम्. एकदम काळजी करायची नाही. काळजीने घाबरायचं पण नाही. आणि घाबरायचं नाही म्हणजे मी काही वाघ नाही म्हणजे की तुझ्या मागे शांत चित्ताने.
करते पण ती व्यवस्थित. हे पाणी तशी टाकून ती देतो. मुळातच त्या व्यवस्थित आहे. पंचपात्रात पाणी टाकून परत ठेवतो. आता आहे ना आपण गणपतीची 108 नावं घेणार आहोत. तर ते एक एक करून जे आहे ना ते ही दुर्वा व्हायची ना, ही दुर्वा वाहत असेल ना, हे दुर्वांचं हे इकडे ठेवायचे हां, हे व्हायच्या आणि संपलं ना तर मग अक्षता व्हायच्या. मी गणपतीची 108 नावं ठेवतो म्हणतो. ओम विघ्नेशाय नमः. ओम विश्ववरदाय नमः. ओम विश्वचक्षुषे नमः. ओम जगत्प्रभवे नमः. ओम हिरण्यरूपाय नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम ज्ञानरूपाय नमः. ओम जगन्मयाय नमः. ओम उदरेतसे नमः. ओम महाभावे नमः. ओम अमेयाय नमः. ओम अमित विक्रमाय नमः. ओम विगतज्वराय नमः. ओम विश्वमूर्तये नमः. ओम अमेयात्मने नमः. ओम विद्याधराय नमः. ओम सनातनाय नमः. ओम सामगाय नमः. या बाजूला ठेव. ओम सामगाय नमः. ओम प्रियाय नमः. ओम मंत्रिणे नमः. ओम सत्वाधाराय नमः. ओम सुराधीशाय नमः. ओम समस्त साक्षिणे नमः. ओम निर्द्वन्द्वाय नमः. ओम निर्लोकाय नमः. ओम अमोघ विक्रमाय नमः. ओम कामदाय नमः. ओम कांतिदाय नमः. ओम कामरूपिणे नमः. ओम कामभूषिणे नमः. ओम कमलाक्षाय नमः. ओम गजाननाय नमः. ओम सुमुखाय नमः. ओम चम नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि. कापसाचं वस्त्र आणि यज्ञोपवी जांभूळ. ते यज्ञोपवी तो नाडा आहे का म्हणजे तो काय कापसाचं यज्ञोपवीचं ते पूजेमध्ये जमडीचं झाड आहे. नाही जानवं. जाणवं जांभूळ आणि हे ते कापसाचं वस्त्र. आणि अक्षतान् समर्पयामि. ओम आहे ना. वा 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 आहे. थांब मध्ये अडकून ठेवली असेल तिथे पण एकदा पुढे साईडला बाजूला वस्त्र बनवून नाही का? राहू दे, ते या- तर हे आहे ना हे थोडं पाण्यात भिजव म्हणजे असं थोडंसं भिजव दे. काय पाहिजे? बस आता हे डाव्या बाजूने टाकायचं. थांब गं. पुढे आण. कैची इतकं अडकवलेली होती. इकडनं टाकून आणि प्लॅस्टिकच्या हा पिशव्या ते आण. टाकून ओम श्री गणपते नमः. अक्षतान यज्ञोपवितार्थे अक्षतान समर्पयामि. वरून सोडा. ओम श्री गणपते नमः. गंधम समर्पयामि. गंधवाम. ओम श्री गणपते नमः. गंधम समर्पयामि. गंध आहे नाही कपाळाला लावायचं. हरकत नाही. पुढे कपाळाला लावायचं. एखादा जास्त शहाणा ब्राह्मण असेल बरं. गुळ खोबरं आहे का? गुळ खोबरं. हा, देते, देते. एक मिनिट. हा आता काय करायचं हे जरा थोडं हे कर आणि पाण्याने भरीव चौकोन तयार कर. काय हे पाणी असतं ना त्याने परत त्यामध्ये पाण्याने ते हे भरून घ्यायचं. तो असं राहतं ना गेलं. हा असं याला चौकोन त्याला भरीव चौकोन म्हणतात. पूजेसाठी नैवेद्य देत असताना हे असं करायचं. सोबत बस रोम असतो, रोम नाही शकत खोबऱ्याचा तुकडा असलं तरी चालेल. गणपतये नमः. ओम गण परत एक वेळा. ओम गण गणपतये नमः. ओम श्री गणपती देवता प्रीत्यर्थ. श्री दत्त देवता प्रीत्यर्थ. यथा ज्ञानेन यथा मिलित उच्चार द्रव्यैः श्री गजानन श्री दत्तो देवतः आई मम्मी षोडशोपचार पूजनम अहं करिष्ये. डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन त्या अंगात सोडायचं. तदनुसार श्री दत्त जन्म पूजा अहं करोषि. परत डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि सोडायचं. हात जोडून परत प्रार्थना करायची. पुसून घ्यायचं. ओम येषु सर्वदा. ओम श्रीमन्महागणपतये नमो नमः. ओम श्रीमन्महागणपतये नमो नमः. आता आपल्याला आता कलश पूजा करायची. तर हे ओलं जे कुंकू आहे ना तर याच्याने आपल्याला काय करायचं की ह्या बोटाने वरून खाली 5 हे करायचे. टायर बाहेर वरून खाली हातात घेतलं पाहिजे. हातात घे. हा हातात घे. ओम श्री कलश देवताय नमो नमः. हा
एक असे 5 ओम श्री कलश देवतायै नमो नमः ओम श्री कलश देवतायै नमो नमः ओम श्री कलश देवतायै नमो नमः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम कलश देवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. आता काय करायचं, हे नारळ आहे ना, याला गंध लावायचा, हळद कुंकू व्हायचं, त्यानंतर अक्षता व्हायच्या आणि एक फूल व्हायचं. ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. एक फूल दे म्हणजे एक छान. ओम श्री कलश देवताभ्यो नमो नमः. शंखामध्ये पाणी टाकून आता शंखाची पूजा करायची. तर शंखाची पूजा करायची ना, तर त्याला फक्त हे व्हायचं. भरून ठेवते ना दिवा. हा. ओम शंखाय नमः. शंखाला फक्त गंध लावायचा, हळद कुंकू व्हायचं नाही. ते केशरी गंध दे. हा. ओम श्री शंकाय नमः. बस 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 त्याला हे लावायचं नाही, फक्त तुळशीचं जे पान आहे ना, मागे श्रेय होते. तुळशीचं पान दे बरं ते. इकडे इकडे ठेवा ते तुळशीचं. जवळ ठेव. नंतर ते तोडून घ्या. ते तोडली. शंखाला व्हायचं. ओम श्री शंकाय नमः. सकल पूजार्थे गंध तुळशी पत्रम समर्पयामि. घंटा पूजा. घंटेला आता कुंकू हे गंध लावायचा, हळद कुंकू आणि अक्षता व्हायचं आणि फूल व्हायचं. शंखाला एक फूल वाजले. ओम नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. घंटेला एक फूल व्हायचं म्हणजे ओम घंटाय नमः. सकल पूजार्थे गंधा सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांतो भव सुप्रसन्नो भव वरदो भव. ओम शांती शांती शांती. बस. आता आपल्याला गणपतीची हे आपल्याला हे करायची आहे. तर ह्या तांबडामध्ये हे नाणं घे आणि त्याच्यात गणपतीची मूर्ती ठेव. हा. तर आता काय करायचं, आता गणपतीची पूजा करायची आपल्याला, पण आता गणपतीला आपल्याला एक फूल व्हायचं म्हणजे लाल फूल व्हायचं. तर आपण पाहुण्यांना बोलवतो की फूल कशा इथे वरती समजायची. ओम श्री गणपतये नमः. आवाहनार्थे पुष्पम समर्पयामि. ओम श्री गणपतये नमः. आसनं समर्पयामि. हे अक्षता व्हायच्या म्हणजे. ओम श्री गणपतये नमः. पाद्यम समर्पयामि. आता त्याच्यानंतर काय करायचं, 3दा डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं, प्यायचं आणि नंतर मग ते सोडायचं म्हणजे ते. ओम गणपतये नमः. पाद्यम समर्पयामि. ओम गणपतये नमः. अर्घ्यम समर्पयामि. ओम गणपतये नमः. आचमनीयम समर्पयामि. आता 2दा सोडायचं. ओम श्री गणपतये नमः. ओम श्री गणपतये नमः. बस. आता आपल्याला गणपतीला आंघोळ करायची आहे. तर 2दा हे शुद्धोदक ज्याला म्हटलं की 2दा गणपतीला पाणी व्हायचं म्हणजे असं. ओम श्री गणपतये नमः. शुद्धोदक उजव्या हाताने टाकायचं, ते पाणी उजव्या हाताने. ओम
शांति शांति शांति। हाँ, ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अवतारम्। हे एकदम काळजी करायची आणि काळजी आणि घाबरायचं पण नाही. आणि घाबरायचं नाही. काका सांगतो. मी काही वाघ नाही म्हणजे की तुझ्या मागे लागेल. शांत चित्ताने. करते पण ती व्यवस्थित. नाही व्यवस्थित. हे पाणी तशी टाकून ती मुळातच त्या व्यवस्थित आहे. पंचपात्रात पाणी टाकून परत ठेव तिथे. आता आहे ना आपण गणपतीची 108 नावं घेणार आहोत. तर ते एक एक करून जे आहे ना ते ही दुर्वा व्हायची. ही दुर्वा वाहत असेल ना हे दुर्वांचे हे इकडे ठेवायचे. हां हे हां हे व्हायचे आणि संपलं ना तर मग अक्षता व्हायच्या. मी गणपतीची 108 नावं घेतो म्हणतो. ओम विघ्नेशाय नमः। ओम विश्ववरदाय नमः। ओम विश्वचक्षुषे नमः। ओम जगत्प्रभवे नमः। ओम हिरण्यरूपाय नमः। ओम सर्वात्मने नमः। ओम ज्ञानरूपाय नमः। ओम जगन्मयाय नमः। ओम ऊर्ध्वरेतसे नमः। ओम महाभावे नमः। ओम अमेयाय नमः। ओम अमितविक्रमाय नमः। ओम विगतज्वराय नमः। ओम विश्वमूर्तये नमः। ओम अमेयात्मने नमः। ओम विद्याधराय नमः। ओम सनातनाय नमः। ओम सामगाय नमः। या बाजूला ठेव। ओम सामगाय नमः। ओम प्रियाय नमः। ओम मंत्रिणे नमः। ओम सत्वाधाराय नमः। ओम सुराधीशाय नमः। ओम समस्त साक्षिणे नमः। ओम निर्द्वन्द्वाय नमः। ओम निर्लोकाय नमः। ओम अमोघ विक्रमाय नमः। नमः। ओम कामदाय नमः। ओम कांतिदाय नमः। ओम कामरूपिणे नमः। ओम कामभूषिणे नमः। ओम कमलाक्षाय नमः। ओम गजाननाय नमः। ओम सुमुखाय नमः। ओम चम नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि। कापसाचं वस्त्र आणि यज्ञोपवी ते यज्ञोपवी तो नाडा आहे का म्हणजे तो काय? कापसाचं गोडीचं ते पूजेमध्ये जांभळीचं झाड आहे. नाही नाही जांभूळ. जाणवं जाणवं आणि हे ते कापसाचं वस्त्र आणि अक्षतान् समर्पयामि। ओम आहे ना वा 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 आहे थांब थांब मध्ये अडकून ठेवली असेल तिथे पण एकदा पुढे साईड का मला तर तो उभी होतं. वस्त्र बनवून नाही का पटकन? राहू बेटा, ते एक- तर हे आहे ना हे थोडं पाण्यात भिजव म्हणजे असं थोडंसं भिजवते काय पाहिजे? बस 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 आता हे डाव्या बाजूने टाकायचं थांब गं. पुढे आण. कैची इतकं अडकवलेली बघ. इकडनं टाकून आणि प्लास्टिकच्या हा पिशव्या ते टाकून ओम श्री गणपते नमः। अक्षतान् यज्ञोपवितार्थे अक्षतान् समर्पयामि। वरून सोडा. ओम श्री गणपते नमः। गंधं समर्पयामि। गंधवाम। ओम श्री गणपते नमः। गंधं समर्पयामि। गंध आहे कपाळाला लावायचं हरकत नाही पुढे कपाळाला लावायचं। एखादा जास्त शहाणा ब्राह्मण असेल बरं गुळ खोबरं आहे का? गुळ खोबरं हा, ते. एक मिनिट. हा आता काय करायचं हे जरा थोडं हे कर आणि पाण्याने चौकोन भरीव चौकोन तयार कर काय जे पाणी असतं ना त्याने परत त्यामध्ये पाण्याने ते हे भरून घ्यायचं तो असं राहतं ना गेलं हा असं याला चौकोन त्याला भरीव चौकोन म्हणतात पूजेसाठी नैवेद्य देत असतात ना हे असं करायचं सोबत बस बस खोबऱ्याचं तुकडं असलं तरी चालेल हा आता काय करायचं की आता हे हात आहेत हे असे गणपतीला हे असं हे ओम श्री गणपते नमः। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः। आता पानीयम समर्पयामि। डाव्या बाजूने पाणी हे करायचं उकळायचं। पानीयम समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः।
ओम ब्रह्मणे नमः. ओम श्री गणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामी. तू पकड मामाला पण दे. आता ही ना याच्यात पाकळ्या करून ठेवा. पांढरं पिवळं पण आहे तिथे. हा चालेल, पिवळं पांढरं हे दोन्ही घ्यायचं. हे पाकळ्या कशात करून घेवा हे कारण आपण दत्तात्रेयांना म्हणजे फुलं व्हायचं, पण आता 108 फुलं नाही आपल्याला. मग घ्या ना मग. काय टेन्शन नाही, फुलं भरपूर आहे. हे बघा. दत्तात्रेयाय नमः. पुष्पं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. आसनं समर्पयामि. अक्षता वाहम. ओम श्री दत्तात्रेयाय आसनं समर्पयामि. आता 3दा पाणी आहे ना ते हातात घ्यायचं आणि प्राशन करायचं आणि चौथ्यांदा पाणी सोडायचं 2दा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. पाद्यं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. आचार्यं समर्पयामि. ओम त्रिगुणात्मने नमः. सोड. ओ डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं ते आणि मग सोडायचं. मला तुझ्या हाताने पाणी सोडली ना, त्याच हाताने पाणी सोडायचे. तामनात सोडायचे, तामनात. हरकत नाही. नाही, नाही, हातावरून हातावरून. सोडायचं ते. त्या उजव्या हाताने. हातावरून सोडायचं. हातावरून. हा. असं असं नाही, असं वरती असा वर हात नाही. करायचा आणि याच्यावर टाकायचं ते. टाक. ओम श्री त्रिगुणात्मनाय नमः. परत पळीने हातावर पाणी नमः. पानीयम समर्पयामि. बस 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 झाला. हात पुसून घ्या. आता दत्तात्रेयांना आता अभिषेक करायचा. 2दा ते अत्तराची बाटली दिली होती. हा या माझ्याकडे. ओम श्री दत्तात्रेयाय समर्पयामि. उजव्या हाताने नाही, याच्याने पळीने ते ठेवते. उजव्या हाताने घे आणि ते टाक. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. ओम आता हे ओम श्री 1 चमचा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. बाटून दे. ओम शुद्धोदक. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. 2दा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. आता पळी घे. पळीमध्ये गंध टाकायचा. मी टाकून देतो. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गंधोदक जल स्नानं समर्पयामि. 2दा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. पळीत पाणी घे. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. परिमल द्रव्य स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. परिमल द्रव्य स्नानं समर्पयामि. शुद्धोदक लगेच त्यानंतर. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. पळीत पाणी घे आणि या ज्योतीवर धर. म्हणजे गरम होते. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. उष्णोदक जल स्नानं समर्पयामि. 2दा शुद्ध. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शुद्धोदक जल स्नानं समर्पयामि. आता मी दत्त अथर्व शीर्षाचा पाठ करतो. ओम श्री दत्त अथर्व शीर्षा. अवधूताय दिव्य दिगंबर विधिहराय आदिशक्तये त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधार विश्वेशः विश्वनाथ त्वं विश्वनाटकसूत्रधारः त्वमेव केवलं कर्तव्यः त्वं ज्ञानगम्यः त्वं आत्मानन्दः त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः त्वमेव चैतन्य दत्तात्रेयाय नमः. त्वं भक्तवत्सलः त्वं भक्ततारकः त्वं भक्तरक्षकः दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः करुणाकरः भवभयहराय. ओम श्री दत्तात्रेयाय नमो नमः. त्वं भक्ताकारण संभूतं अत्रिसुत अनुसयात्मजः त्वं श्रीपादवल्लभ त्वं गणग्राम निवासी त्वं नृसिंह सरस्वती त्वं नृसिंह भानः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ त्वं करिवार त्वं करवीर निवासी परम सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती
वं सद्गुरु माधव सरस्वती वं स्मर्दृगामी गुरुदत्तशरणो गतोऽस्मि त्वां दीनार्ते मयि दयां कुरु त्वम् एकमात्र दृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः हे भगवान् दत्तात्रेय मामुद्धर इति प्रार्थयामि। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ॐ दिगंबराय विद्महे हे पाणी टाकून देते. लाल पाहिजे लाल पण आहे ते हे पण बनवले खाते त्याचे फायबर सत्याच्या पूजेचं आहे तिथे. सुनीता खाली बस. दर्शनाय नमः. दर्शनाय नमः. ओम दर्शाय नमः. ओम दर्पहराय नमः. ओम दवाय नमः. ओम दात्रे नमः. ओम दारुणाय मागे ओम दारुणाय नमः. ओम दंताय नमः. ओम दास्यादाय नमः. ओम दानतोषणाय नमः. ओम दानाय नमः. ओम दावप्रियाय नमः. ओम दावाय नमः. ओम दासत्राय नमः. ओम दारवर्जिताय नमः. ओम दीपाय नमः. ओम दिवपाय नमः. ओम दिग्धाय नमः. ओम दिव्ययुगाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम दिव्याय नमः. ओम दिष्टाय नमः. ओम दीनाय नमः. ओम दिश्याय नमः. ओम दिव्यांगाय नमः. ओम दिव्यासिताय नमः. ओम दिलपाय नमः. ओम नमः. ओम दुर्गाय नमः. ओम देवार्चाय नमः. ओम देवपाय नमः. ओम देवाय नमः. ओम देवज्ञाय नमः. ओम देवतोत्तमाय नमः. ओम देवज्ञाय नमः. ओम देयिने नमः. ओम देशाय नमः. ओम देशिकाय नमः. ओम देहि जीवनाय नमः. ओम दैन्याय नमः. ओम दैन्यहराय नमः. ओम दैवाय नमः. ओम दैन्यदाय नमः. ओम देवांतिकाय नमः. ओम देवताय नमः. ओम दैग्र्याय नमः. ओम दैवज्ञाय नमः. ओम देहितकार्तिदाय नमः. ओम दोषिघ्नाय नमः. ओम दोषदाय नमः. ओम दोषाय नमः. ओम दोषित्राय नमः. ओम द्वन्द्वयान्विताय नमः. ओम दोषज्ञाय नमः. ओम दोपाय नमः. ओम दोषेद्बन्धवे नमः. ओम दोर्ज्ञाय नमः. ओम दोहाय नमः. ओम दौर्मग्नाय नमः. ओम दौर्मनस्याय नमः. ओम दौर्भाग्यमोचनाय नमः. ओम दौष्टत्रयाय नमः. ओम दैष्कुल्यदोषहराय नमः. ओम दोर्हद्भञ्जनाय नमः. ओम दण्डनाय नमः. ओम दण्डिने नमः. ओम दण्डाय नमः. ओम दंभगनाय नमः. ओम दंभ शासनाय नमः. ओम दंत्याशाय नमः. ओम दंतुराय नमः. ओम देशकनाय नमः. ओम दांड्यज्ञाय नमः. ओम दंडदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमो नमः. झालं छान छान. समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गंधम समर्पयामि. गंध लावायचं एकदम डोक्याला लावायचं. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गंधम समर्पयामि. बरोबर लावायचं शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने, काही नको म्हणजे डोक्यात कुठलाच विचार नसावा. वा व्हेरी गुड. छान बरोबर. हात पुसून घेतो. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. धूपम समर्पिंदा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. धूपम समर्पयामि. तीनदा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. धूपम समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. दीपम समर्पयामि. खालून खालून दरवाळा वर गरम असू शकतो. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. दीपम समर्पयामि. बसून दे जागेवर.
आता दत्तात्रेयांना आता एक फळ आहे का फळ हो, आहे. हे इथे फळं होते. ती कसे बघ ऑरेंज पडते आहे इथे आहे मग. ते काय ते orange आहे ना. इथे चौकोन करून काढा बघा ते. हा बोटाने करा. डाळिंब आहे का? हा, ठीक आहे. सफरचंद आहे ना. ओम श्री दत्तात्रेयाय नमः नैवेद्यं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. ओम पानीयं समर्पयामि. ओम श्री दत्तात्रेयाय नमः पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमो नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः नैवेद्यं समर्पयामि. आता आपलं दत्तात्रेयांचं सगळं झालं, पण आता दत्तजन्म करूया आणि त्याच्यानंतर कुंटाचे चावी तिथे बांधून घ्यायचे का एका ठिकाणी? शुगर तुझ्या हातात. याचं मला ते जोडबा सांगितलं थोडं. नाही. तू आणलाय ना तू हातावर. बांधायची गरज नाही, एकदम व्यवस्थित करता येईल. एकदम परफेक्ट केला अंधारात मग तोपर्यंत झालं का? चला करा करा सुरुवात करा. शंख वाजव. शंकर आहे ना. शंख द्या मोठा तो शंख वाजवा ते हे म्हणा. दत्त मंत्राचा जप करा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चल बाळा, उभं राहा. बरं, आरती करायची ना, तर काय करायचंय? श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा